ऋतम मराठी दिनविशेष या सदरात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिनविशेषमध्ये आपण आज म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. 11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु बनले. त्यांचे वडील गुरु तेग बहादूरजी यांच्या बलिदानानंतर त्यांनी हे पद स्वीकारले. गुरु गोविंद सिंग यांनी शीख पंथाला नवी दिशा दिली आणि शीख समाजाला बळकट आणि संघटित केले. त्यांनी शिखांमध्ये शौर्य, त्याग आणि धार्मिक स्वातंत्र्याचे गुण रुजवले. गुरु गोविंद सिंग यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान म्हणजे खालसा पंथाची स्थापना, जी त्यांनी 1699मध्ये बैसाखीच्या दिवशी केली. त्यांनी शिखांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले आणि त्यांना केश, कडा, कृपाण, कंगा आणि कच्छा हे 5 ककार परिधान करण्याचा नियम घालून दिला. पुढे हेच ककार शीख अस्मितेचे प्रतीक बनले. त्यांची शिकवण आणि त्यांचं बलिदान आजही शीख समाजासाठी प्रेरणास्थान आहे. 11 नोव्हेंबर 1888 रोजी जे.बी. कृपलानी यांचा जन्म झाला. ते स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक आणि गांधीवादी विचारवंत होते. कृपलानी हे स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचे निकटचे सहकारी होते आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. 1946मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षही झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. 1950मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना केली. पुढे काही दिवसांनी त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र नेता म्हणून काम केलं. त्यानंतर 1977मध्ये त्यांनी भारतातील आणीबाणी सरकारला विरोध केला. त्यामुळं त्यांना तुरुंगातही जावं लागलं. कृपलानी त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत सामाजिक आणि राजकीय समस्या सोडवण्यासाठी सक्रिय राहिले. त्यांच्या योगदानाचं स्मरण आजही भारतीय राजकारण आणि समाजकारणात आदराने केले जाते. जीवतराम भगवंतदास कृपलानी यांचे 19 मार्च 1982 रोजी अहमदाबाद येथे निधन झाले. अनुसया साराभाई यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1885 रोजी झाला. त्या भारतातील पहिल्या महिला कामगार होत्या आणि समाज सुधारक देखील होत्या. त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी आपले जीवन समर्पित केले. अनुसया साराभाई या विशेषतः अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनच्या स्थापनेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी अहमदाबादमधील कापडगिरणी कामगारांचे हाल पाहिले आणि चांगले वेतन, न्याय, कामाची परिस्थिती आणि महिला कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. त्यांच्या आंदोलनामुळं आणि नेतृत्व क्षमतेमुळं त्या कामगारांमध्ये मोठा बहीण अर्थात मोठी बहीण म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांच्या कार्यांनी भारतातील कामगार संघटनांच्या चळवळीचा पाया घातला आणि नंतर भारतीय कामगार चळवळीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. अनुसया साराभाई यांचं जीवन समाजसेवा आणि न्यायासाठी समर्पित होतं आणि भारतीय कामगार चळवळीत त्यांच्या योगदानाला आजही स्मरले जाते. 11 नोव्हेंबर 1938 रोजी टायफॉइड मेरी म्हणून ओळखली जाणारी मेरी मेलोन हिचं निधन झालं. मेरी मेलोन ही आयरिश अमेरिकन स्वयंपाकीण होती, जी विषमज्वराच्या संसर्गाची पहिली ज्ञात लक्षणे नसलेली वाहक होती. तिने अमेरिकेतील अनेक कुटुंबासाठी स्वयंपाकी म्हणून काम केलं. त्या काळात अनेकांना टायफॉइडची लागण झाली. मेरीची केस वैद्यकीय इतिहासात देखील महत्त्वाची आहे, कारण तिला स्वतःला टायफॉइडची लक्षणं कधीच जाणवली नाहीत. परंतु तिने रोगाचा प्रसार करणं सुरूच ठेवलं. त्याची ओळख पटल्यानंतर न्यूयॉर्कच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी 2दा आलोप ठेवल्यानंतरही तिने स्वयंपाकी म्हणून गुपचूप काम सुरू ठेवलं. त्यामुळे संसर्ग अधिक लोकांमध्ये पसरला. वैद्यकीय शास्त्रामध्ये रोगाचा प्रसार आणि प्रतिबंध याविषयी महत्त्वाचा समज विकसित करण्याच्या दृष्टीने तिचं उदाहरण महत्त्वाचं ठरतं. मेरी मेलोनची केस आज महामारी विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये रोगवाहक व्यक्तींची ओळख आणि व्यवस्थापनाचं महत्त्व अधोरेखित करते. 11 नोव्हेंबर 1918 रोजी पहिलं महायुद्ध संपलं. हे युद्ध 28 जुलै 1914 रोजी सुरू झालं आणि 11 नोव्हेंबर 1918 रोजी जर्मनीने शांततेच्या अटी मान्य केल्यावर शस्त्रविरामाच्या घोषणेने समाप्त झालं. पहिल्या महायुद्धामुळं प्रमुख युरोपियन शक्तीमध्ये मोठा संघर्ष झाला, ज्यामध्ये एकूण 30 देशांनी भाग घेतला. हे मित्रराष्ट्र जसे की ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि नंतर युनायटेड स्टेट्स आणि सेंट्रल पॉवर्स जसे की जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि तुर्की यांच्यातील युद्ध होतं. हे युद्ध सुमारे 4 वर्षे चाललं. तसंच यामध्ये लाखो सैनिक आणि नागरिकांनी आपले प्राण गमावले. युद्धविरामानंतर 1919मध्ये
व्हर्सायच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली, ज्याने जर्मनी आणि त्याच्या मित्रपक्षांशी शांतता अटी निश्चित केल्या आणि युद्धाच्या परिणामी अनेक राजकीय आणि भूराजकीय बदल घडवून आणले. 11 नोव्हेंबर आता व्हेटरन्स डे म्हणून देखील साजरा केला जातो, जो सर्व युद्धामध्ये सहभागी झालेल्या सैनिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. 11 नोव्हेंबर 2006 रोजी अमेरिकन विद्यार्थी टायलर विल्यम्सने JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी विजय मिळवला. JNUमध्ये हिंदीचे विद्यार्थी असलेले टायलर यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव होता आणि त्यांची हिंदी खूप उत्तम होती. JNU सारख्या विद्यापीठात विचारधारा आणि राजकारणाचे मुद्दे किती महत्त्वाचे आहेत हे टायलरच्या विजयाने दिसून आले. त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी उपाध्यक्षपदावर 300 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्यांच्या विचारावर आणि नेतृत्वावर किती विश्वास होता हे स्पष्ट होतं. नक्षलबारी चळवळीबाबत बोलत असताना टायलर यांनी BBCला सांगितले की भारतातील छोट्या गावातील लोक त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी लढत आहेत. जर त्यांनी शस्त्र उचललं तर त्यांना पाठिंबा दिला जाईल. या विधानातून त्यांची राजकीय विचारसरणी दिसून येते. टायलर आणि त्यांच्या विचारांच्या या विजयाने JNUच्या राजकारणाला नवीन वळण दिलं, जो आजही विद्यार्थी आणि राजकारणात चर्चेचा विषय आहे. 11 नोव्हेंबर 1866 रोजी प्रसिद्ध मराठी शाहीर आणि लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण 4-5 इयत्तेपर्यंतच झाले होते. पुढे त्यांचा विवाह झाला, मात्र तमाशाची आवड असल्याने त्यांचे मन संसारात रमत नव्हते. अखेर त्यांनी आपला संसार सोडून दिला आणि स्वतःचा फड उभारून त्यात पठ्ठे बापूराव ह्या नावाने स्वरचित लावण्या व कवणे म्हणू लागले. पठ्ठे बापूरावांनी गण, गवळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वाघाच्या इत्यादी विपुल लावण्या रचल्या. पुढे 22 डिसेंबर 1945 मध्ये पुणे येथे त्यांचं निधन झाले. आज इतक्या वर्षानंतरही अनेक तमाशात पठ्ठे बापूराव यांच्या लावण्या गायल्या जातात. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.